कोल्डप्ले या विख्यात ब्रिटिश रॉक बँडचा शो आजपासून डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होतोय। तर या कॉन्सर्टमध्ये देशभरातून रॉक बँडचे चाहते येणार आहेत, शहरामध्ये येणार आहेत। त्यामुळे इथली प्रमुख हॉटेलच्या रूम फुल झालेल्या आहेत, तर पार्किंगच्या जागांचेही आरक्षण करण्यात आले। देश विदेशातून येणाऱ्या चाहत्यांच्या वाहतुकीसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या 25 बस सज्ज झाल्या। 3 दिवस चालणाऱ्या या शोमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडणार आहे। तर बाशी ते खारघरपर्यंतची सर्व प्रमुख हॉटेल हे 18 ते 20 जानेवारी दरम्यान हाऊसफुल आहेत। नवी मुंबईमध्ये कोल्डप्ले होतोय आणि यासाठी प्रचंड गर्दी चाहत्यांची देशभरातून जमणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये असलेले जे हॉटेल्स आहेत ते फुल असल्याचं दिसतंय। 18 ते 20 जानेवारीपर्यंत हॉटेलचं बुकिंग फुल आहे। त्याच्यामुळे नवी मुंबई शहराच्या अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय। दरम्यान पार्किंगच्या जागांचंही आरक्षण करण्यात आलेलं आहे। पार्किंगची विशेष व्यवस्था या शहरामध्ये करण्यात आली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी गाड्यांची होऊ शकते। मोठ्या संख्येनं लोक इथं येणार आहेत। तर कोल्डप्लेसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे। नवी मुंबईमधून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी अतिशय महत्त्व त्यांना या बातमीचं आहे। नवी मुंबईतील तुलसी मैदानामध्ये 100 वाहनं उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर सिडको पार्किंग पॉइंट जवळ 700 वाहनं उभी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सेक्टर 15 CBD बेलापूर इथं 500 वाहनं उभी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर नवी मुंबई परिवहन सेवेच्या 10 गाड्यांची प्रवाशांसाठी सोय करण्यात आली आहे। नवी मुंबईतील लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, तर पंचशील मैदानामध्ये 2000 वाहनं उभी करण्याची व्यवस्था आहे। जे खासगी वाहनातून जातील किंवा त्यांना वाहनं पार्क करायची असेल त्यांच्यासाठी खारघर इथं वाहनतळाची व्यवस्था असणार आहे। कोल्डप्लेसाठी जी वाहनं जाणार आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर जे लोक इथून दररोज ये जा करतात बसनं त्यांच्यासाठी व्यवस्था दिसते आहे आणि नवीन जे जाणारे लोक आहेत आता कोल्डप्लेच्या निमित्तानं त्यांच्यासाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।